कावर आधी का ताई? या सासूबाई कुठे चालल्या गेल्या एवढ्या गडबडीनं? आज तर थांबल्या ती ना काही नाही दिसलंय नाही म्हटलं इथं. कुठे गेल्या तर त्या? अव आतेबाई तिथं गेल्या ना. त्या काल आल्या नव्हत्या का रंजना काकू? आपण मोठ्याच्या इथून आलो घरी तेव्हा रंजना काकू आपल्या घरी नव्हत्या काय? तर त्या सांगायला आल्या होत्या का सिलेंडर भेटून नाही राहिले म्हणे. तर म्हटलं आतेबाई त्याच्यासोबतच केल्या केवायसी करायसाठी. केवायसी करतो म्हणे आणि लागलंच तर भेटलं म्हणे तर सिलेंडर आणून घेतो म्हणे घरी म्हणे. तसंही म्हणते पंचायत पडून राहिली म्हणते आता म्हणते सिलेंडराची. आता काही जास्त सिलेंडर का भेटून नाही राहिले म्हणते. म्हणून म्हणे सासूबाई म्हणे एखादा आणून ठेवून देतो म्हणे. तसं तर आपलं हे चालूनच राहिलं म्हणा. आपल्या इथं 2 आहे ना सिलेंडर, 2 आहे तर एक चालूनच राहिला आता सध्या. पण म्हणे लागलं गिकलं तर म्हणे मग आणि तिकडे भेटलं नाही तर म्हणून गेल्या त्या आणण्यासाठी. हो काय? पण कावर आधी का ताई? तुम्हाला असं नाही वाटून राहिलं काय? 2-3 दिवसापासून म्हटलं आतेबाई भल्लंच प्रेमानं बोलून राहिल्या. प्रेमानं? हा बरोबर बोलून राहिली तू. एवढ्यात नाही का त्याच्या बोलण्यातला फरक पडला म्हटलं. आज म्हटलं त्यानं मला बाई म्हणून हाक मारली. नाही तर कधीच मला बाई बेटा कधीच बोलत नाही त्या. राधिका राधिका करत राहते. आज तर बाई म्हटलं त्यानं मला तर लय आनंद झाला. अशाच राहिल्या ना त्या तर किती चांगलं होऊन जाईन हो आहे नाही काय? पडून राहिला त्याच्या मनात काही ना काही परिणाम होऊन राहिला मामाजीचा. मामाजी गेले ना राग फुगून गेले ना त्याच्या जवळून अबोला ठेवून. तर असं वाटून राहिलं का आता त्याला काही ना काही पश्चाताप होऊन राहिला त्या गोष्टीचा. आणि जाऊ दे ना चांगलंच झालं म्हणा. घरात शांती तरी राहीन थोडीशी. नाही तर नुसतं कटर चालू राहते घरात. क्लेश 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 आहे नाही का? आपल्याला चांगलं वाटत नाही. माणसंही बिचारे थकून मागून येते त्याच्या कानावर अशा गोष्टी पडतात मग त्यालाच बरं वाटत नाही आहे नाही काय? हो ना राधिका ताई, हे तर बरोबर बोलून राहिले तुम्ही. एकदम बरोबर बोलून राहिला म्हटलं. खरंच आपले ना आतेबाईनं सुधरून झाले पाहिजे. नाही तर काही खरं नाही म्हटलं आपल्या घराचं आहे नाही काय? पण आता नाही का खरंच लय चांगल्या राहून राहिल्या. असेच राहिले पाहिजे ताईनं. अमाय कोणाच्या मोबाईलचा आवाज होया? मला तर वाटतं आतेबाईच्या मोबाईलचा होय आवाज. हो पूनम बरोबरच बोलून राहिली तू. आतेबाईच्या मोबाईलचाच होय आवाज. पाय बरं कोणाचा फोन आला तर. विसरून गेल्या होत्या त्याला लक्ष नसून राहिलं. गडबडीत होत्या की नाही सकाळी. पाय तिथंच दिसून राहिला असं मोबाईल. उचल बरं फोनवर. कोण आहे कोण नाही कोणा लावला तर बोलून घे. हो राधिका ताई थांबा मला पाहू द्या पहिले कुठं आहे कुठं नाही तर मोबाईल ठेवला. ह्या काय होय इथं आहे मोबाईल. राधिका ताई याच्यावर तर रश्मी नाव दिसून राहिलं. रश्मीताईनं लावला होता वाटते फोन आतेबाईले. अरे हो का? रश्मीताईनं लावला होता काय? बरं झालं. तसं तर आपलं काही बोलणं होत नाही. आता हे पियूची काही मोबाईल देत नाही. त्याचं कामच राहते त्याचं घरचंही राहते ऑफिसचंही राहते. त्याला मोबाईल सोडायला भेटतच नाही. चल आपणही बोलून घेऊ. मी तर किती दिवस झाले रश्मीताईसोबत बोललीच नाही. एक शब्दही नाही बोलली. चल ना तुझ्या बारात त्याला माहीत आहे नाही माहीत आहे काय माहीत. आता तर कटला फोन लाव इकडूनच लाव फोन. आपण बोलू ना त्याच्यासोबत. पण कावर आधी का ताई ह्या घरात म्हटलं 2 पोरी आहे या घरच्या. म्हटलं दोघीसोबत मला बोलणं नाही झालं चालणं नाही झालं काहीच नाही झालं. आणि त्याचा स्वभाव कसा आहे कसा नाही मला काहीच नाही माहीत हो. आणि मी त्याच्यासोबत बोलन आणि त्यानं काय बोलन काय नाही माझ्यासोबत मला तर काही समजून नाही राहिलं. तुम्हीच बोला पप्पा. मी लावून देतो लागन तर फोन पण तुम्हीच बोला. काय म्हणते तर मी कशी काय बोलू त्याच्यासोबत. मी अजून बोलली नाही अजूनपर्यंतही. दोघी बहिणीसोबत नाही बोलली. पण ते जाऊ द्या पहिले मला हे सांगा तुम्ही का हे जे रश्मीताई आहे त्याचा स्वभाव कसा आहे तर. चांगला आहे का स्वभाव त्याचा? रश्मीताईचा स्वभाव काय चांगला आहे ना चांगला आहे. लाव ना घे ना लाव ना फोन आपण बोलू ना त्याच्यासोबत. हे बरं राधिका ताई आता तुम्ही म्हणून राहिलाय का त्याचा स्वभाव चांगला आहे म्हणून तर मी लावतो फोन. आणि बोलू आपण त्याच्यासोबत. कुठं गेला नंबर? वरतच तर असं नंबर आताच तर आला होता त्याचा फोन. ह्या दिसला. थांबा लावतो. हॅलो हॅलो रश्मीताई मी राधिका वहिनी बोलून राहिली. अरे राधिका वहिनी तुम्ही कसा काय उचलला फोन? रश्मीताई आतेबाईनं म्हटलं मोबाईल घरीच विसरल्या आणि त्या तशाच चालल्या गेल्या. कुठे चालली गेली आई तर एवढ्या गडबडीत? कधी मोबाईल तर विसरत नाही आई. पण आज कशी काय विसरली ते? रश्मीताई त्या आतेबाईनं सिलेंडरचा नंबर लावायसाठी गेल्या. मोबाईलवरून लागून नाही राहिला म्हणते. सिलेंडर भेटून नाही राहिले ना तर म्हणे आणतो म्हणे जाऊन. आता ह्या गावातल्या बाया आहे ना गेल्या ऑटो करून तर त्याला म्हणे चलता काय म्हणे. आणि आपल्या इथं सिलेंडर एक खाली होतं तर आतेबाई म्हणे आणून घेतो म्हणे भरून म्हणे जर भेटला घेतला तर. म्हणून ते नाही काय गडबडीत होते सकाळी. लय वाडकूच्या गेल्या त्या. लय वेळ होऊन राहिला त्याला झाले. आणि म्हटलं अजूनपर्यंत आल्या नाही तर तुमचं बोलणं त्याच्यासोबतच झालं असतं. त्याच्याजवळ असते ना मोबाईल. पण आज त्या विसरूनच गेल्या. गडबडीत नाही काय त्याला लक्षच नसून राहिलं. हो काय? हो ना आमच्या इथे ऐकून राहिलो आम्ही का सिलेंडर भेटून नाही राहिले म्हणून. पण काय आता नाही भेटले तर नाही भेटले. आहे आमच्या इथं इंडक्शन आहे आम्ही त्याच्यावरच स्वयंपाक करतो. सिलेंडर याचा काही एवढा काही उपयोग नाही आमच्या इथं. हो काय? तुमच्या इथे चांगलं आहे बा. आता आम्हाला तर करावंच लागते बा सिलेंडरवर. नाही तर काय आहे नाही तर मग तेच आहे चुलीवर करा. आणि ते इंडक्शन लावलं का किती येते हो बिल त्याचं. लयच येते ना बिल. एवढं बिल भरायला पुरते काय?
हो राधिका वहिनी, चांगल्या क्वालिटीची घ्या लागते. जेवढ्या चांगल्या क्वालिटीचं घेतलं ना आपण सामान, तेवढं त्याच्यावर कमी होय भार पडते म्हटलं. लाईन बिलही कमी येते. ते जाऊ द्या म्हणा, आपण काय गोष्ट घेऊन बसून गेलो. कसं काय चालू आहे तर घरी? सगळं काही व्यवस्थित आहे? हो हो, सगळं काही व्यवस्थित आहे ना. तुम्ही सांगा, तुमचं कसं काय चालू आहे संसार म्हटलं? माझाही संसार चांगला चालू आहे. काय म्हणते आपली लहान जाऊ, काय म्हणते? हाय ना, इथंच आहे ना, समोरच उभी आहे. ते ऐकून राहिली गोष्टी. देऊ काय तिच्यावर, देऊ काय? बोला ना तिच्यासोबत. हो हो हो, द्या ना द्या. हे लाईनीच्या बारात तर लय ऐकलं पप्पा. लयच ऐकलं ना. सांगते ना मग आई, कशी तोंड ओरपते म्हणते मग आईचं, कशी बोलते म्हणते टच मग आईले. अशी शिकली आहे ना हे, म्हणून तर पळून आली माझ्या भावासोबत. नाही तर चांगली राहिली असती तर कायले पळून आली असती. लय अरकाट आहे म्हणते ना, सांगितलं मग आईनं. मग आई तर मला सगळं सांगते घरातलं. म्हणून तर मी तिला वेळोवेळी फोन लावत असतो, काय झालं काय नाही झालं. आणि मी नाही लावला तर ते लावते. आमच्या म्हटलं दोघी मायले की एकामेकीशिवाय काहीच नाही, आणि कोणीच नाही म्हटलं. आम्ही दोघी मायले की बरोबर एकामेकीसोबत बोलतो. आमचं तू ऐकून घेणारं कोणीच नाही. आणि म्हटलं ते त्या सविताताईले तर काहीच पडलं नाही आहे. आईसोबत काय होऊन राहिलं काय नाही, माझ्यासोबत काय होऊन राहिलं काय नाही, काहीच नाही घेणं देणं. ते तर तिच्या घरात अशी गुंतली राहते का ना तिला आईची आठवण येते, ना तिला बहिणीची आठवण येते, ना तिला कोणाची आठवण येते. पण ह्या अजूनपर्यंत लायना बहिणीनं फोन घेतलाच नाही काय, बोलायला सुरुवात केलीच नाही. तर घेणं बोल चांगल्यानं बोलते त्या. हॅलो नमस्कार वहिनी, कशा काय आहे? मी काय बरी आहे ना, बरी आहे. असं बाकी काय गमन राहिलं आमच्या घरी तुम्हाला? आता म्हटलं तुम्ही तुमच्या मनपसंतीनं घर निवडलं ना, गमन राहिलं तुम्हाला तिथं? हो हो, गमाचं काय आहे, कुठेही राहणंच आहे ना. गमाचं काही नाही आहे. हाय ना राधिका ताई आहे इथं, सगळे आहे घरचे लोक, काऊन नाही गमणार? गमूनही राहिलं, सगळं काही व्यवस्थित आहे, राहून राहिली ना आता मी. हो काय? ते नाही काय, मी आईच्या तोंडून ऐकलं होतं. आता तुमचं घर म्हणते एवढं काही मोठं किटं नाही आहे ना म्हणते, कौलारू घर आहे. तर म्हणून म्हटलं तुम्हाला एवढ्या मोठ्या घरात राहायची सवय नसेल ना, म्हणून सहजच विचारलं तुम्हाला गमते का नाही गमत. तर नाही गमून राहिलं तसं काही नाही आहे. बाकी तुम्ही कशा आहेत? घरी सगळे कसे काय? हो आम्ही काय, आमचं काय पाहा लागते, आम्ही तर चांगलंच आहे बा, आमचं नाही पाहा लागत काही. आम्ही आमच्या घरी मस्त आहे म्हटलं, सुखरूप आहे. तुम्ही चांगले राहत इथं. राधिका वहिनीले द्या ना थोडासा फोन. हे घ्या ताई, तुमच्यासोबत बोलतो म्हणते. बोला ताई बोला. वहिनी मी काय म्हणून राहिली, आईची तब्येत काही बरोबर नव्हती. मी मागं फोन केला होता तर म्हणे डोकं दुखून राहिलं म्हणे, हातपाय दुखून राहिले म्हणे. तर म्हटलं जरासं आईवर लक्ष दे जा. हो ना रश्मीताई, काही बोलता काय तुम्ही, आम्ही त्याच्यावरच ध्यान ठेवतो. तुम्ही कायले काळजी घेता? तुम्ही तुमच्या संसारात मग्न राहा म्हटलं, आम्ही त्याचं पूर्णपणे ख्याल ध्यान ठेवतो. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. हो ते तर माहीत आहे म्हणा, तुम्ही तर काळजी घेता, पण तुमच्या लहान जाऊले सांगा जराशी काळजी घ्याले. मग आईचं म्हटलं आता कसं, आता वय होऊन राहिलं, तब्येत पाणी काही बरोबर राहत नाही, तर जरासं ख्याल ध्यान ठेवा म्हटलं दोघी जणी. आता दोघी आहे ना तुम्ही, ख्याल ध्यान ठेवाले. बरं आता आई आल्यावर सांगा फोन केला होता म्हणून मी. मग लाव जा फोन मला, आईला सांग जा लाव जा म्हणून फोन म्हणा. मी वाट पाहतो आईच्या फोनची. ठेवता आता फोन, मला कामं पडल्या इकडचे. हो ठेवा ना ठेवा. काय गोडगोड बोलून राहिल्या होत्या माझ्यासोबत. सांगते ना मयाई तर मला सगळं सांगते म्हटलं, कशा काय राहून राहिल्या ह्या मयाईसोबत, आणि कशा काय वागून राहिल्या. तर मयाईच्या आणि माझ्या बाबाच्या मनात म्हटलं भांडणं लावून दिले लाईनीनं येऊन. मोठी ऑरकाटे आले. आता कसं, आता मग तिकडे जाणं झालं नाही तर सांगितलं असतं तिले कसं काय राहते. तर इंगाच दाखवला असता म्हटलं, कशी मयाईसोबत अशी वागणूक करून राहिली तर ते. पण जाऊ दे, आपण काय बोलावं आता, आपण किती काही म्हटलं तरी परको झालो ना. एवढं तेवढं बोलू शकतो आपण, जास्त काही बोलू नाही शकत. जाऊ द्या, 5% त्याचं काय आहे. तर पण जास्त काही झालं ना तर मग मी तर बोलल्याशिवाय राहणार नाही म्हटलं. माझ्या आईला काही कमी जास्त बोलल्या आणि काही कमी जास्त केलं तर माझ्या बाबाले अबोला ठेवायला लावून राहिल्या दोघी जणी, माझ्यासोबत बोलून देऊन राहिल्या. माझ्या आईची तब्येत खराब होऊन गेली म्हटलं अशानं. पण म्हटलं लक्ष द्यायला खाली नाही. बरोबर बोलते, मी होती तिथं तर कसंही ख्याल ध्यान ठेव माझ्या आईवर. पण मी इकडे येऊन गेली ना, आता माझ्या आईचं म्हटलं कोणीच नाही तिथं, कोणीच नाही म्हटलं. आपलं लोक सुना तर सुनाच राहते. सुना एवढं लक्ष देते का बाप्पा? किती का म्हटलं तरी पोरगीच राहते, पोरगीच होते शेवटी, सुना काही होत नाही. रश्मी, काय झालं? आताच तर गेले होते तुम्ही ऑफिसवर, अर्धा 1 तास होऊन राहिला आणि अजून वापस येऊन गेले. काही विसरले काय तुमचा मोबाईल? अरे रश्मी, काहीच नाही विसरलो. आता म्हटलं आईनं मला काल सांगितलं, आता तुम्ही म्हणते नेहमी तब्येत खराब होऊन राहिली ना, तर म्हणते आपण चांगल्या दवाखान्यात दाखवू म्हणते तिला म्हणते. तर म्हटलं अपॉइंटमेंट घेऊन आलो मी दवाखान्याची. आता तुला न्यायचं आहे फक्त तिथं, आणि तुला चेकअप करायचं आहे. त्यानं सांगितले मी सगळी तुझी कंडिशन सांगितली का तिचं नेहमी असं होते, पोट दुखते, डोकं दुखते. आणि म्हटलं
तिला असं कमजोर फील होते. तर ते म्हणून राहिले होते एक वेळा म्हणा आपण म्हणे त्याची सोनोग्राफी आणि सगळं काही काढून घेऊ म्हणे आणि नंतर काय निघते काय नाही त्याच्यात म्हणे त्याच्यानुसार ट्रीटमेंट चालू करून देऊ म्हणे. तर म्हटलं तुला दवाखान्यात घेऊन जायचं आहे आता. तर म्हटलं अर्ध्या पाऊण तासात तयार होऊन जाय तू. म्हणूनच मी दुकान बंद करून ठेवलं आज. आई म्हणे मी एकटी काही नेत नाही म्हणे तिला तूही चल म्हणे सोबत म्हणे आता तिथं किती खर्च येते किती नाही. म्हणून मी दुकान बंद केली आणि येऊन गेलो. तसं काही एवढे गिराईक नव्हते काही दुकानात. चल आता तुला घेऊन दवाखान्यात जाऊ. तुझी तब्येत राहते ना नेहमी नेहमी खराब. आता म्हटलं मग इथंच पडून जाते काय झालं काय नाही तर. काय दवाखान्यात कायले तर कायले कायले म्हणजे कायले. तू एवढी तब्येत खराब राहून राहिली नुसतं गोळ्या खाऊ 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 म्हटलं तू अजून जास्त तब्येत खराब होऊन जाईल. आणि तसंही हाताच्या गोळ्या काही खाऊ नाही त्या हानिकारक आहे म्हटलं शरीराले. तर तू दवाखान्यातच चल एक वेळा आपण तुझे चेकअप गिकअप करून घेऊ. माहीत होऊन जाते मनातली शंका निघून जाते. चल आता पटकीने तयार होई बरं. आज पाय बरं आजही तू सकाळपासून उठली नाही काही नाही. एवढं काही कमजोर थोडी ना वाटते. काही ना काही झालं असं तर आपण त्याचं औषध पाणी करू ना. तू काही काळजी नको करू. मी आहे ना मी करेन तुझं सगळं काही ट्रीटमेंट म्हटलं. तू काही काळजी नको करू आणि जाय पटकीने तयार होई बरं आणि चल दवाखान्यात. पण रुपेची माझी गोष्ट तर ऐका. मी खातो ना गोळ्या खातो ना. मी गोळ्यानेच बरी होऊन जातो. ते थोडंसं मला अशक्तपणा वाटून राहिला होता. हे पाय रश्मी एवढ्या दिवसापासून मी तुला ऐकून राहिलो ना. आता म्हटलं आता तू बरी आहे. आता तू मग ऐक एक वेळा आणि चल दवाखान्यात चल. आईचे बोलते ना ते बरोबरच बोलते म्हटलं. एक वेळा म्हटलं तुझे चेकअप करून आणून घेऊ आपण काय झालं काय नाही तर. माहीत पडून जाते कायचा अशक्तपणा होतं त्यानुसार तू औषध देईन ना. हे बाहेरचं औषध काही लागून नाही राहिलं तुले. तू अजून कमजोर होऊन राहिली म्हटलं. आणि चल मग आता मी तिकडे जातो आईसोबत बोलतो. कोणत्या दवाखान्यात ते दवाखान्यात अपॉइंटमेंट घेऊन आलो म्हणा मी. पण अजून तिला विचारून घेतो अजून तिच्या लक्षात घ्यात असं 1-2 दवाखाने तर ते जे म्हणून तिथं घेऊन जाऊ. आता कसं तिला माहिती आहे सगळे दवाखाने फवाखाने. आता मी तर एका जागेची अपॉइंटमेंट घेऊन येऊन गेलो. पण आई म्हणून दुसरं दवाखान्यात तर तिथेही टाकून देऊ आपण. तू काही काळजी नको करू. पाय आता तुझं सगळं औषध पाणी करतो म्हटलं मी तुला टनान करून टाकतो. लय अशक्तपणा वाटून राहिला माहिती तुले. थांब मी आईसोबत बोलून येतो. जाय तेव्हापर्यंत तू पटकीने तयार होई बरं. जाय कपडे गिपडे घाल दुसरे आणि चल आता.